27 फेब्रुवारी 2026 रोजी 12वी कोऑपरेशन म्हणजेच सहकारचा पेपर आहे। आता तुम्ही जर कॉमर्स मधून बिलॉंग करत असाल तर ऑब्वियसली तुमचा अकाउंट हा सब्जेक्ट असणार आहे। अकाउंट्स, सहकार आणि अर्थशास्त्र हे 4 दिवसाच्या गॅप मध्ये बॅक टू बॅक तुमचे 3 पेपर्स आहेत। 24 फेब्रुवारीला अर्थशास्त्राचा आहे, 25 ला गॅप, 26 ला अकाउंट आणि लगेच 27 ला सहकारचा पेपर आहे। म्हणजे तुमच्यापैकी जेवढेही विद्यार्थी सहकारची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सहकारचा अभ्यास डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये कंप्लीट झाला पाहिजे, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला हवा तितका वेळ सहकारला देता येणार नाही, कारण सहकारच्या अगोदर तुमचं एसपी चा पण पेपर आहे, अकाउंट्सचा पेपर आहे, अर्थशास्त्राचा पेपर आहे आणि इंग्लिशचा पेपर आहे। हे 4 पेपर्स असल्यामुळे सहकारला शक्य तितका वेळ तुम्हाला देता येणार नाही, त्यामुळे आतापासूनच सहकारचा अभ्यास करून तुम्हाला ठेवायचा आहे। आता प्रश्न असा की सर सहकार सुद्धा मोठा सब्जेक्ट आहे, जसं इकॉनॉमिक्स मध्ये पॉइंट्स आहेत, ओसीएम मध्ये पॉइंट्स आहेत, तसंच सर सहकार मध्ये सुद्धा खूप सारे पॉइंट्स असतात। मग आम्हाला महत्त्वाचे क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत या व्हिडिओ मध्ये नक्की आपण चर्चा करूयात। तेवढेच क्वेश्चन, तेवढेच कार्यक्रम पत्रिका, तेवढेच फरक स्पष्ट करा, तेवढेच टिपा लिहा जे या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, व्यवस्थित करून जायचं। 100 पैकी 95 प्लस मार्क्स तुम्हाला नक्की मिळतील। आणि सर्वात महत्त्वाचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सहकारचे टेस्ट लिंक टाकलेले आहे, ज्याचे करून तुम्ही जर ते टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट सॉल्व केलात, फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचे काही चार्जेस नाहीये, त्या लिंकवर क्लिक करून जर सॉल्व केलात तर सहकारचा जो 100 मार्काचा एकूण पेपर असतो, 100 पैकी 20 मार्क प्रॅक्टिकलचे असतात जे की शाळेकडून कॉलेजकडून मिळत असतात, 80 पैकी 20 मार्क जे आहेत ते तुम्हाला एमसीक्यूज चे असतात। ते एमसीक्यू चे 20 पैकी 20 घ्यायला ते प्रॅक्टिकल्स जे पूर्ण 20 पैकी 20 मार्क आहेत एमसीक्यू चे ते तुम्हाला घेण्यासाठी, ते प्रॅक्टिस करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा। फ्री ऑफ कॉस्ट तुमचे छोटे छोटे चॅप्टर वाइज टेस्ट ओपन होतील, जेणेकरून तुमचे 20 पैकी 20 मार्क फिक्स होतील। आता आपण स्टार्ट करूयात महत्त्वाचा फरक स्पष्ट करा करून। बघा 12 मार्कासाठी फरक स्पष्ट करा येतो, जेणेकरून 3 सॉल्व करायचे असतात। प्रत्येक फरक स्पष्ट करायला तुम्हाला 4 मार्क मिळत असतात। पहिला फरक स्पष्ट करा जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, क्रियाशील सभासद, नाममात्र सभासद, सहयोगी सभासद, क्रियाशील, हे जे 3 आहेत, क्रियाशील, नाममात्र आणि सहयोगी, हे व्यवस्थित परफेक्ट करून टाका। प्रस्ताव, ठराव, चालू ठेव, बचत ठेवी, ठेवीचे जे प्रकार आहेत पेज नंबर 87-80 वर दिलेले आहेत ते व्यवस्थित करून टाका। वैधानिक हिशोब तपासणी, अंतर्गत हिशोब तपासणी, नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक आणि नागरी सहकारी बँक, जे बँकेचे प्रकार आहेत, ठेवीचे प्रकार आहेत, सभासदांचे प्रकार आहेत, हे परफेक्ट करून टाकायचे, याला ठेवत बसायचं नाही। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भाग आणि कर्ज रोखे पेज नंबर 85-86 वर। त्यानंतर अध्यक्ष व सहकार आयुक्त व निबंधक ह्यापैकी कोणताही एक तुम्हाला विचारल्या जाईल। हे होते फरक स्पष्ट करा। त्याच्यानंतर टिपा लिहा। आता बघा प्रश्न 5व्या मध्ये टिपा लिहा येत असतात, 3 पैकी 2, कधी 4 पैकी 2 असं तुम्हाला लिहायचे असतात आणि 8 मार्क त्याला असतात। आता महत्त्वाचे कोणते कोणते आहेत चेक करा। सर्वात पहिला सचिवांची कार्य, सभासदांचे प्रकार, सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार, जबाबदारी, ठेवीचे प्रकार, हिशोब तपासणीचे वर्गीकरण, वैधानिक पुस्तके, भाग भांडवलाची वैशिष्ट्य, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, वैकुंठ मेहता, हे अनेक वेळेस विचारलेला प्रश्न आहे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय प्रबंधन संस्था, राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था, सहकार चळवळीस पुढील आव्हानांना उपाय, सहकार चळवळीस पुढील आव्हानावरील उपाय, राज्य सहकारी बँकेचे कार्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्य, नागरी सहकारी बँकेचे कार्य, राज्य सहकारी बँकेचे कार्य, नागरी सहकारी बँकेची समस्या, जिल्हा मध्यवर्ती, नागरी सहकारी ह्या दोन्ही बँकांची कार्य आणि ह्या दोन्ही बँकांचे समस्या प्लस जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समस्या, म्हणजे एकूण जर पाहायला गेलं राज्य, जिल्हा, नागरी ह्या सर्व बँकेचे कार्य आणि समस्या व्यवस्थित करून ठेवायचे। त्याच्यानंतर प्रश्न 6वा कारणे लिहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, 8 मार्कासाठी असतो, कोणतेही 2 सोडवायचे असतात, एक जर योग्य आलं तर 4 मार्क। सर्वात पहिला, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, कारणे लिहा। अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्वच सभासदांना दिली जाते। सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो। सभेच्या अध्यक्षाला निर्णायक मतांचा अधिकार,
त्याच्यानंतर सहकारी संस्थेने वैधानिक पुस्तके ठेवणे बंधनकारक आहे. त्यानंतर आणखी काही आहेत बोनस, ज्याच्यामध्ये 6वा व्यवस्थित लक्ष द्या काय सांगण्यात आलेलं आहे. नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात. नागरी सहकारी बँक आपल्या खातेदारांची प्रतिनिधी म्हणून कार्य करते. राज्य सहकारी बँक ही सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे. सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकार चळवळीचे नियंत्रक ठेवतात. आता नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7वा स्टार्ट करण्या अगोदर काही शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन सांगतो. DH2 अकॅडमीचा 100 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला सहकारचे नोट्स, सहकारचे क्वेश्चन पेपर्स, मागच्या वर्षी झालेले प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर इतर अनेक कॉलेजेसचे जे प्रश्नपत्रिका असतात ते तुम्हाला मिळत असतात. सो नक्की 100 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट कोर्स जॉईन करा, तुम्हाला तिथून नक्की बेनिफिट होईल. ओके. त्याच्यानंतर ह्या सर्व व्हिडिओमध्ये जेवढेही प्रश्न आपण बघायला याचे सुद्धा उत्तर तिथे तुम्हाला मिळतील. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केल्याचे पत्र लिहा. आता हे कार्यक्रम पत्रिका किंवा पत्र तयार करायचे असतात, हे व्यवस्थित चेक करा. ओके. त्यानंतर सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा अर्ज नामंजुरीचे पत्र लिहा. सहकारी संस्थांकडून पाठविले जाणारे लाभांश वाटपाचे पत्र लिहा. व्यवस्थापन समितीचे सभेची सूचना देणारे पत्र लिहा. नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव ठेवण्याबाबत विनंती करणारे पत्र लिहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सहकारी संस्थेच्या चेक करा. सहकारी संस्थेच्या पहिली साधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्षम पत्रिका. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अधिमंडळाची व वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. अधिमंडळाची विशेष सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. त्याच्यानंतर 9वा आहे संचालकास उपसमितीच्या सभेची सूचना देणारे पत्र आणि सहकारी संस्थेच्या कर्ज थकबाकीदारास स्मरण पत्र. हे काही 10 पत्र आहेत. याच्यामधलं सर्वात महत्वाचे 4-5 सांगायचे असतील तर 3ऱ्या पासून हे 7व्या पर्यंत 3 ते 7 हे व्यवस्थित सगळ्यात जास्त करून घ्या. तस तर बाकी पण महत्वाचे आहेत, त्यातल्या त्यात 3 ते 7. ओके. चला नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 8वा. सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही एक तुम्हाला लिहायचा असतो आणि 8 मार्क येतात. 2 तुम्हाला विचारण्यात येतात कुठल्याही चॅप्टर मधून. शक्यतो पहिल्या 3 चॅप्टर मधून एक प्रश्न नक्की असतो. ओके. पहिला प्रश्न, अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे लिहा. व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा. सभा म्हणजे काय, सभेचे विविध प्रकार स्पष्ट करा. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे बाह्य किंवा अंतर्गत साधने स्पष्ट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5वं, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील जबाबदाऱ्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा. व्यवस्थापन समितीचे कार्य सविस्तर स्पष्ट करा. हे प्रायमरी बेसिसवर सर्वात अगोदर हे प्रश्न कव्हर करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपला DA2 अकॅडमीचा जेव्हा महारिव्हिजन सेशन चालू होतील सहकारचे, त्याच्यामध्ये राहिलेला पार्ट जो आहे तो आपण व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने कव्हर करू. ओके. बघा ह्याच्या अगोदर सिक्वेन्स वाईज सर्वात अगोदर पहिले प्रश्न OCM चे टाकले होते, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर SP, अकाउंट्स आणि सहकार. कॉमर्स मध्ये जे 5 प्रमुख सब्जेक्ट असतात त्या 5च्या 5 विषयाचे महत्त्वाचे प्रश्न झालेले आहेत. आता इथून पुढे आपल्याला आर्ट्सचे पण बघायचे, त्याचबरोबर पेपर मध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे कशा पद्धतीने सोडवायचे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित डिस्कस करायचं आहे. महत्त्वाचे प्रश्न झाले, बट पेपर लिहायचं कसं, ऑलराईट, पेपर प्रेझेंट कसं करायचं त्याच्यावर सुद्धा नक्की व्हिडिओज येतील. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जितके जास्त तुम्ही डाउट्स कमेंट मध्ये विचारताल तितकं जास्त आम्हाला मोटिवेशन मिळेल, तेवढे जास्तीत जास्त आम्ही डाउट सॉल्व्ह करू, तेवढं आपलं कनेक्शन बिल्ड होईल. ऑलराईट. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. बेस्ट ऑफ लक.